तुम्ही विचार करताय का पार्ट टाइम काम करायचा? मग पार्ट टाइम काम काय असतं, कसं भेटणार, कुठून मिळवायचं, कुठली वेबसाईट आहे का, युट्यूबला जावं लागेल का, फेसबुकला वगैरे 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 किती सगळे प्रश्न, बाप रे बाप. पण त्याची सगळ्याची उत्तरं आपल्याला चुटकीमध्ये मिळणार आहे. तर नमस्कार मित्रांनो, मी संगीता कोळपे, संगीता डिजिटल सर्व्हिस मध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत करते. तर आज पुन्हा एकदा नव्याने तुमच्यासाठी व्हिडिओ घेऊन आलेले आहे आणि आजचा व्हिडिओ तुम्हाला नक्कीच आवडेल याची मी तुम्हाला आशा करते. तर बघा मित्रांनो, तुम्ही कुठलाही न विचार करता आपण असं म्हणायचं की आपल्याला जी काही वळणावळणाची रस्त्याची आपली काटेची वाट आहे ना, ते सगळं आपल्याला साईडला करायचं आहे. कुठलाही विचार नाही करायचा की आम्ही काय करू, काय नाही करू, कुठे जाऊ, कुठे राहू, कुठे खाऊ, हा विचार नाही करायचा. बघा आजचा दिवस आला ना, तर आजच्या दिवसामध्ये आपण डेली काय करणार आहे, काय शिकलो आहे, काय नवीन, प्रत्येक दिवस आपल्या आयुष्यातला एक एक कमी होत चाललाय. तर त्याच्यामध्ये आपण काही ना काहीतरी नवीन शिकतच चाललोय, की असं नाही की आपल्याला दिवस आपले वाढत वाढत चालले. जेवढा आपल्याला आयुष्य आहे तेवढं आपल्याला मिळणारच आहे. तर मग मित्रांनो बघा, जर आपल्याला सोशल मीडियाच्या माध्यमातून, जर ऑनलाईनच्या माध्यमातून लोकांपर्यंत जायचं असेल, आपला बिझनेस वाढवायचा असेल आणि तुमच्या एक ना अनेक प्रश्न सोडवायचे असतील ना, तर त्याची उत्तरं आपल्याकडे नक्कीच मिळणार, ते पण चुटकीमध्ये. तर ती कशी? तर बघा, तुम्ही कुठलाही बिझनेस करा, तुम्ही वर्क फ्रॉम करा, घरून करा, बाहेरून करा, पार्ट टाइम करा, कुठलाही तुम्हाला जे काम करायचे ना, ते काम तुम्ही अगदी सोप्या, साध्या, सिंपल पद्धतीने करू शकता, तेही ऑनलाईन. अगदी म्हणजे कुठलंही जास्त भांडवल न खर्च करता, कमी भांडवलामध्ये आपल्याला जास्त फायदा कसा होईल, आपण जास्तीत जास्त लोकांपर्यंत कसं जाऊ आणि आपला बिझनेस कसा वाढेल, आपलं हेच टार्गेट ठेवायचं. जोपर्यंत तुम्ही टार्गेटिंग ठेवत नाही तोपर्यंत तुम्हाला भविष्यात फायदा मिळणार नाही. ज्या दिवशी तुम्ही तुमचं टार्गेटिंग फायनल करणार ना, त्या दिवसापासून खरोखर तुम्हाला तुमचं आयुष्यच जगल्यासारखं वाटणार. मग आपल्याला काय करायचं की आपल्याला टार्गेटिंग ठेवायचंय, आपल्याला टार्गेट राहायचंय, टार्गेट ऑडियन्स राहायचंय. आपल्याला ज्यावेळेस आपण स्वतःचं टार्गेट ठेवू ना, तेव्हाच कुठेतरी आपल्याला आपलं जीवन जगल्यासारखं वाटेल. मग आता आपण ठरवायचं नेमकं काय करायचं, आपण काय विचार करतो, काय खातो, काय पितो, काय राहतो. तर या सगळ्या गोष्टी जसे आपण की आपल्याला जर एखादी गोष्ट करायची म्हटलं तर विचार करतो आपण. मग त्याच बाबतीत जर आपण एखादा बिझनेस करायचा म्हटलं तर आपण विचार केलाच पाहिजे ना. जर आपण विचार नसेल करत ना, तर आपले विचार फक्त घरामध्येच राहणार आहे, घराच्या बाहेर निघणारच नाही. आणि जर आपण विचार करत असू ना, तर आपला जे काही हे आहे बिझनेस आहे तो घराच्या बाहेर निघणार आहे. त्याचे विचार आपल्याला आताच एवढी हे करायची गरज नाहीये. पण घरात राहण्यापेक्षा आपण जेव्हा बाहेरचं नॉलेज घेतो, बाहेर जातो, बाहेरचा विचार करतो ना, तेव्हा कुठेतरी आपल्याला वाटतं की अरे यार हे परफेक्ट होतं. आणि असं होतं ना की आपल्या आयुष्यातला वेळ वायाला जातो आणि नंतर आपल्याला कुठेतरी जाग येते. तर इथून पुढे असं नको व्हायला की आपल्या आयुष्यातला वेळ आपल्याला वायाला नाही घालवायचा, आपल्याला वेळेत जाग व्हायचंय आणि वेळेत जागा होऊन आपल्याला कुठेतरी आपला स्वतःचा फायदा करून घ्यायचा. मग तो कसा होतो? तर बघा मित्रांनो, आपल्याकडे ऑनलाईन मार्केटिंग कोर्स घेतले जातात, जे डिजिटल मार्केटिंगची तुम्हाला गरज असते. इंस्टाग्राम म्हणा, फेसबुक म्हणा, युट्यूब म्हणा, गुगल म्हणा, तर एक ना अनेक गोष्टी असतात की त्या आपल्याकडे करण्यासारख्या असतात. जर आपण त्या गोष्टी आपण तो शिकलो, स्वतः मार्केटिंग करायला शिकलो, तर स्वतःचा बिझनेस स्वतःच प्रमोट करू ना, आपल्याला गरज पडणार नाही दुसऱ्यांच्या पाया पडायची, दुसऱ्याकडे जायची. तर ह्या गोष्टी जेव्हा जेव्हा आपण विचार करू, हा एक विचाराचा पाठ आहे. जर तुम्ही विचार करत असाल ना, तरच आपला विचार सक्सेस होणार. आणि ठीक आहे, मग आपण आत्ता विचार केला, पण मग आपण नेक्स्ट मंथला बघू किंवा त्याच्या पुढच्या मंथला बघू, तर मग ते मंथ असे एक 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 करून येऊन निघून जातात. पण आपण मात्र तिथेच राहतो. वेळ कोणासाठी थांबते का? नाही ना. तर वेळ जर कोणासाठी थांबत नसेल ना, तर आपण का कोणासाठी थांबायचं? आपण कोणासाठी थांबायचं नाही. कारण का वेळेला तिचं लिमिट आहे, तिला तिचं कळतं, वेळेला वेळेचा स्वार्थ कळतो. मग आपल्याला आपला स्वार्थ का नाही कळत बरं? आपण का नाही स्वार्थी बनत बरं? मग ह्याच्यासाठीच मी तुम्हाला वेळोवेळी, तुम्हाला असं वाटत असेल की तुम्ही आम्हाला तेच तेच गोष्टी सांगताय, आम्हाला तेच तेच असं वाटतंय की नाही, आम्हाला काहीतरी, प्रत्येक ऑडियन्स असतो, प्रत्येक ऑडियन्सला असं वाटतं की आपण काहीतरी वेगळं शिकावं, वेगळं करावं. मग मी सुद्धा तुम्हाला असं डेली वेगवेगळ्या व्हिडिओज मधून वेगवेगळं काही ना काहीतरी सांगत असते आणि शिकवत असते.
कुठलाही तुमचा टाइमपास मला करायचा नाही किंवा तुमच्या जो काही वेळ आहे तो वेळही मला घालवायचा नाहीये. पण मला तुम्हाला एकच रिक्वेस्ट करायची आहे की जर तुम्हाला स्वतःला घडवायचं असेल, स्वतःचं आयुष्य घडवायचं असेल किंवा आपल्याला आपल्या बिझनेस मध्ये पुढे जायचं असेल तर आपण ह्या माध्यमातून पुढे गेलंच पाहिजे, लोकांपर्यंत गेलं पाहिजे आणि स्वतः कुठेतरी फायदा करून घेतला पाहिजे. जोपर्यंत आपण स्वतः फायदा करून घेत नाही, स्वतः मार्केटिंग करत नाही आणि स्वतः त्या फील्डमध्ये उतरत नाही तोपर्यंत आपल्याला काहीच कळत नाही. जेव्हा आपण त्या फील्डमध्ये उतरू ना तेव्हाच आपल्याला आपले डोळे जागे होतात आणि आपल्याला कुठेतरी सक्सेस झाल्यासारखं वाटतं, आपल्याला प्राऊड वाटतो, आपल्याला अभिमान वाटतो. मग तो अभिमानच आपला कायमचा आपला जो काही गर्व आहे तो ठरवून ठेवतो आणि तोच प्रत्येकाकडे असावं. गर्व हा प्रत्येकाकडे असावं, इगो हा प्रत्येकाकडे असावं. ज्याच्याकडे इगो आणि गर्व आहे ना तो हमेशाच श्रीमंत राहतो. पण ज्याच्याकडे इगो पण नाही, गर्व पण नाही ना त्याने गरीबासारखंच राहतं. आता त्याचा मी तुम्हाला अर्थ सांगते. जर असं तुम्ही म्हटलं, स्वतःला म्हटलं की नाही मी तर युट्यूबरच आहे, माझेच व्हिडिओ चांगले आहे आणि माझेच व्हिडिओ मला आवडतात आणि ते दुसऱ्यांना सुद्धा आवडतात, हा झाला माझा गर्व. तर हा जो मला जर गर्व असेल ना, माझ्या व्हिडिओवरती मी स्वतः सर्टिफाईड असेल, मी स्वतः प्राऊड असेल, तर मग स्वतःला जर असं सुरुवात तर मी स्वतःपासूनच केली ना. आता तुम्ही किती साथ देताय ते तुमच्यावरती डिपेंड आहे. पण स्वतः जेव्हा प्राऊड राहू, स्वतःला स्वतःवरती जेव्हा गर्व राहू ना तेव्हाच आपण पुढे जाऊ. मग आपल्याला जर पुढे जायचं म्हणलं भविष्यात, असं मी म्हणते की एवढा गर्व करू नका की जेणेकरून आपण जमिनीवरती आपटू, पण असा गर्व करा की जेणेकरून आम्ही आमचा बिझनेस एकदम गर्वाने ग्रो करू. तर असं काहीतरी करा, तेव्हाच आपल्याला भविष्यात आपल्याला जीवन जगल्यासारखं होईल. तर मित्रांनो बघा, तुम्हाला असेच नवीन व्हिडिओ पाहायचे असेल, बिझनेस रिलेटेड माहिती हवी असेल ना तर तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि डेली आपले संध्याकाळी 6 वाजता व्हिडिओ लाईव्ह होतात तर ते आपले व्हिडिओ बघा. आणि दुपारी सुद्धा आपण 2 वाजता डेली मी लाईव्ह असते, तुम्हाला ग्राफिक डिझायनिंग शिकवत असते. जर तुम्हाला ऑनलाईन ग्राफिक डिझायनिंग शिकवायचे असेल ना तर तुम्ही डेली आपलं लाईव्ह सेशन जॉईन करा. चला मग मित्रांनो, तुम्हाला जर आजचा व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या चॅनलला लाईक, सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका. आपण भेटूया पुढील व्हिडिओमध्ये. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.